मनातील सर्व ताण एका सेकंदात नाहीसा होतो, अशी जागा तुम्हाला माहीत आहे का? नमस्कार, एक गोष्ट सांगतो हा. हिवाळ्याची ती संध्याकाळ होती. अंधार पडायला सुरुवात झाली होती, पण रस्ते अजूनही गाड्यांच्या हेडलाईटने उजळत होते. मी फुटपाथवरून चाललो होतो. जॅकेटच्या खिशात दोन्ही हात घालून मी वेगानं पावलं टाकत होतो. माझ्या डोक्यात विचारांचं ट्रॅफिक रस्त्यावरच्या ट्रॅफिकपेक्षा जास्त होतं. EMI भरायची तारीख जवळ आलीये, गाडीचा हप्ता भरायचाय, अशा अनेक गोष्टींनी मला घेरलं होतं. मला वाटत होतं की जगातील सगळ्यात जास्त ताण माझ्याच डोक्यावर आहे. मी जमिनीकडे बघून चाललो होतो. माझ्या चालण्यात एक प्रकारची अस्वस्थ घाई होती. चालता चालता हवेत अचानक बदल जाणवला. डिझेल आणि पेट्रोलच्या वासाची जागा आता एका वेगळ्याच वासाने घेतली होती. जळणारं लाकूड आणि कापूर. मी मान वर केली. माझ्या उजव्या बाजूला एक जुनी दगडी भिंत होती. त्या भिंतीला एक मोठं लोखंडी गेट होतं. ती शहरातली स्मशानभूमी होती. तिचं नाव फारच समर्पक वाटतं मला, निवांत. नेहमी मी या रस्त्यावरून जाताना अगदी सहज पुढे निघून जायचो, पण आज का कोणास ठाऊक मी गेटमधून आत डोकावून पाहिलं. बाहेर रस्त्यावर गाड्यांचे हॉर्न वाजत होते, रिक्षावाले ओरडत होते, पण त्या गेटच्या आतल्या जगात मात्र एक वेगळीच शांतता होती. माझं लक्ष आतल्या एका कोपऱ्याकडे गेलं. तिथे एक चिता जळत होती. अंधारात त्या आगीच्या ज्वाळा लकाकत होत्या. त्या आगीतून एक राखाडी रंगाचा धूर सरळ रेषेत वर आकाशाकडे जात होता. थंडगार वाऱ्याची झुळूक अंगाला चाटून जात होती. त्या चितेच्या बाजूला बाकड्यावर 3-4 लोक बसले होते. ते रडत नव्हते, गप्पाही मारत नव्हते. ते फक्त त्या आगीकडे एकटक बघत होते. त्या क्षणापुरतं त्यांच्यासाठी जगातलं सगळं महत्वाचं काम संपलं होतं. मी त्या दृश्याकडे बघत राहिलो. रस्त्यावरची माणसं जगण्यासाठी इतकी धडपडत होती, पळत होती, एकमेकांना ओव्हरटेक करत होती. आणि त्या भिंतीच्या पलीकडे, जिथे जीवन संपलं होतं, तिथे खरी शांतता होती. ती आग शांतपणे जळत होती. जणू काही ती मला सांगत होती, तू ज्या गोष्टींसाठी आत्ता वैतागला आहेस, धावपळ करतोयस, त्या सगळ्याची किंमत शेवटी हीच आहे, मूठभर राख आणि थोडासा धूर. बाहेर एका गाडीने जोरात हॉर्न वाजवला आणि मी भानावर आलो. मी पुन्हा चालायला लागलो, पण आता माझ्या चालण्याचा वेग कमी झाला होता. मघाशी जे डोक्यात विचार सुरू होते ते आता त्या आगीसमोर खूपच किरकोळ वाटू लागले. त्या 5 मिनिटांच्या दृश्यानं माझ्या खांद्यावरचं ओझं उतरवलं होतं. मी एक दीर्घ श्वास घेतला. मी खिशातले हात बाहेर काढले आणि आकाशाकडे पाहिलं. मी घराच्या दिशेने निघालो. मनात एक जाणीव होती की घाई कशाला करायची, सर्वांना कधी ना कधी तिथेच जायचं आहे. तोपर्यंत हा रस्ता फक्त नीट चालायचा आहे, बस एवढंच. मी मनासारखं जगलो हे समाधान तुमच्याकडे आहे ना? सांगाल हा मला कमेंट करून.